ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराची ताकद अवघ्या जगाने पाहिली। मात्र आता नारी शक्तीचं साहस दाखवण्यासाठी भारतीय सैन्य दलातल्या महिला अधिकाऱ्यांनी एक नवा इतिहास रचलाय। हा इतिहास नेमका काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। भारतीय समुद्रामधून सुरू झालेला प्रवास 55 दिवस चालला आणि त्यानंतर 3600 नॉटिकल मैलांचा प्रवास करून पुन्हा एकदा या महिला अधिकारी ज्या आहेत त्या मुंबईमध्ये परतलेले आहेत। त्यांचा अनुभव स्वतः त्यांच्या तोंडून ऐकणार आहोत। काही महिला अधिकारी आपल्या सोबत आहेत। वायुदल, त्याचबरोबर नौदल आणि लष्करातल्या तुम्ही 11 महिला अधिकाऱ्यांनी हा नवा इतिहास रचलाय। कसा अनुभव होता? 55 दिवसांचा समुद्रातला प्रवास कसा होता? किती मोठी आव्हानं आली आणि कशा पद्धतीने तुम्ही या संकटाचा सामना केलात? आम्ही लोक 11 जणी जे आहेत ते गेले 2 वर्ष आम्ही ट्रेन स्वतःला करतो आहे आणि आमचा मेन एम जो आहे तो सर्कम नॅव्हिगेशन करायचा आहे। म्हणजे अराउंड द ग्लोब आम्हाला जायचं आहे, ही जी बोट आहे तिला घेऊन। हा आमचा बेसिक प्लॅन आहे। तर त्या मेन प्लॅनसाठी जे काय तयारी लागेल ती तयारी आम्ही करतो आहे आणि हे जे एक्सपिडिशन होतं हे त्याचाच एक पार्ट होतं की बेसिकली इंटरनॅशनल वॉटर्स कसे असतात ते बघून यायचं, जे इंटरनॅशनल पोर्ट्स असतात ते कसे ते बघून यायचं। तर त्यातला आणि बेसिकली जे आमचं वेदर कंडिशन्स आहे, जे सी कंडिशन्स आहे, बोट कशी बिहेव करती आहे, हे सगळ्या गोष्टी करायचं आमचं ह्याच्यामध्ये मेन एम होतं। तर ते आय फील की जे आम्ही विचार केला होता त्याप्रमाणे ते होत गेलेलं आहे आणि जे आम्ही म्हणजे पुढचं आमचं जे लक्ष्य आहे त्या लक्ष्याच्या हिशोबाने आमची तयारी होत आहे असं मला वाटतं आहे। इतिहासात पहिल्यांदाच सैन्य दलाच्या तिन्ही विभागातून महिला अधिकारी एकत्र आले आणि त्यांनी हा एक इतिहास, एक विक्रम रचलेला आहे। एप्रिल महिन्यातून जेव्हा ही तुमची यात्रा सुरू झालेली होती तेव्हापासून समुद्रामध्ये तुम्ही काय काय आव्हानं पाहिली? म्हणजे किती मोठा टास्क हा होता, किती मोठं आव्हान होतं, काय काय या सगळ्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळालं? कुठलं प्लॅन करायचं म्हणजे जायच्या आधी आपण थोडंसं प्लॅनिंग करतो त्या गोष्टीचं की जर का मला 3600 नॉटिकल माईल जायचं आहे तर मला ह्याच्यामध्ये समुद्र कसा बिहेव करेल, त्याचं वेदर कंडिशन्स काय काय असेल, मध्ये कुठले खतरा तर नाही आहे, कुठे काय पायरेट्स वगैरेचा कुठला हिसाब किताब तर नाही आहे। अशा सगळ्या गोष्टी विचार करून आपण आपला रूट बनवतो आणि त्या रूटच्या हिशोबाने आपण पुढे जायचा प्रयत्न करतो। आता आम्ही 11 जणी आहोत, 11 जणी एकत्र त्या बोटवर येऊ शकत नाही। मग कोण पहिल्या लेगमध्ये जाईल, कोण दुसऱ्या लेगमध्ये जाईल हे आम्ही डिसाईड करतो। मग त्या डिसिजनच्या हिशोबाने मग त्यांना जे पाणीवरती असेल त्यांना ग्राउंड सपोर्ट लागतो, कारण त्यांच्याकडे असा कुठला वेरवितॉल जास्त नाही आहे। म्हणजे आमच्याकडे इंटरनेट आहे ऑन बोर्ड, आमच्याकडे फोन्स आहेत ऑन बोर्ड, पण लाईव्ह जो वेदर असतो किंवा लाईव्ह कुठल्या सी कंडिशन चेंज होणार असेल की कुठला वेदर वॉर्निंग असेल किंवा अजून काही कुठे होत असेल तर ते रिले करायला ग्राउंड सपोर्टची जरूरत असते। मग ते आम्ही काम जे बोटीवरती होते त्यांना सपोर्ट करायचं काम आम्ही ग्राउंडची लोक करत होतो अँड दॅट इज हाऊ वी कॉम्प्लिमेंटेड इच अदर। जसं ते तिकडे पोचले, त्यांना पोचल्यावरती आम्ही त्यांना जाऊन तिकडे रिप्लेस केलं आणि मग त्यांनी सेम ग्राउंड सपोर्ट आम्हाला इकडून दिला आणि आम्ही येऊ शकलो। समुद्रामधून प्रवास करताना फारशी कुठली कनेक्टिव्हिटी नाही, अगद्या जगापासून तुम्ही आतमध्ये समुद्रातून प्रवास करत होतात। कसं म्हणजे हे सगळं मॅनेज झालं? ट्रेनिंग कशी झालेली होती? 2 वर्ष, जवळपास 2-3 वर्ष तुमची या सगळ्या ट्रेनिंगमध्ये गेली आणि त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही हे पाऊल टाकलं। तर मुंबईपासून सेशेलपर्यंत पोहोचणं आणि तिथून पुन्हा मुंबईमध्ये येणं, यामधल्या सगळ्या प्रवासामध्ये काय काय अजून तुम्हाला पाहायला मिळालं? म्हणजे अनुभव काय? तुमची प्रिपरेशन असायला पाहिजे पूर्ण। म्हणजे नॉट ओन्ली युअर बोटची प्रिपरेशन तुमची पूर्ण असायलाच पाहिजे, पण तुमची स्वतःची पण मेंटल फिजिकल कंडिशनिंग तुमची पूर्ण असायला पाहिजे। त्या ह्याच्यामधून तुम्ही पुढं जाऊ शकता आणि ती तुमची सस्टेंड राहायला पाहिजे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम। म्हणजे बोटवर जाऊन इट इज नॉट ॲडवायझेबल कसं बेसिकली टॉलरेबल म्हणता येईल किंवा आपल्याला पण कसं तरी वाटतं खरं अशा गोष्टी की जर का मी आजारी पडले तर तो जो 6चा क्रू आहे तो अचानक 5चा होऊन जातो आणि मग ते एका माणसाचं काम कोणाला तरी घ्यायला लागतं। मग ते अशा वेळेस ते कसं आपण स्वतःला रिवाईव्ह करून आपण पटकन त्या आपल्या कामाला रुजू होऊ हे जास्त जरुरी असतं, कारण की बोटीवरती एवढे लोक नाही आहेत, प्रत्येकाचं काम वाटलेलं आहे आणि त्या वाटलेल्या कामामधून कोणतरी का तुमचा वाटा घेत असेल तर तो वाटा पण आपला पूर्ण करायचा आहे। तर अशा गोष्टी पण तुम्हाला विचार करायला लागतात जेव्हा तुम्ही बोटीवरती असाल तेव्हा। महिला असेल किंवा पुरुष असेल, साहस करायचं आहे, ध्येय गाठायचं, तर त्याच्यामध्ये कुठलाही भेद करता येत नाही हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे। तुमचे अनुभव कशा होते या समुद्रातले 55 दिवसांमधले? आणि 3600 नॉटिकलचा प्रवास करत असताना मुंबईपासून सुरू झालेली यात्रा पुन्हा मुंबईत येऊन संपलेली आहे, काय अनुभव होते नेमके?
खूप चांगला एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी हे, कारण की ह्या एक्सपिडिशनमध्ये आमचे खूप फर्स्ट एक्सपिरियन्सेस झाले आहेत. म्हणजे आमचं हे फर्स्ट इंटरनॅशनल एक्सपोजर होतं. हे फर्स्ट टाईम आम्ही इतकं लांब ड्युरेशनसाठी आम्ही सेलिंगसाठी गेले होते. 55 दिवस तुम्ही समुद्रामध्ये असताना या जगापासून पूर्णपणे लांब गेल्यानंतर काय काय तुम्ही अनुभवलंय नेमकं? म्हणजे हे 55 दिवसात दिवस रात्र किंवा वेदर जेव्हा खराब होत होतं तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने त्याला सामना करायचा, बोट सांभाळणं असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी असतील त्या कशा पद्धतीने तुम्ही हाताळत होतात? आम्ही 2 इयर्सपासून ट्रेनिंग करतायत ह्या एक्सपिडिशनसाठी, आणि हे एक्सपिडिशन पण आमच्यासाठी एक लर्निंग एक्सपिरियन्स होतं, कारण की ह्या एक्सपिडिशनमध्ये पण आम्हाला खूप वेदर कंडिशन्स पण खूप बॅड होते जे आम्हाला भेटले. तर त्याच्यामध्ये पण आमची जी ट्रेनिंग झाली आहे सिन्स पास्ट 2 इयर्स, तर दॅट वी हॅव युटिलाइज्ड इन दिस एक्सपिडिशन अँड वी आर कॉन्फिडंट अबाउट आम्ही आर फायनल एक्सपिडिशन दॅट विल कम बॅक विथ फ्लाइंग कलर्स. जेव्हा या यात्रेला तुम्ही सुरुवात केली एप्रिल महिन्यामध्ये तेव्हा नेमकं काय विचार आलेला होता? म्हणजे 11 जणी आहेत पण सगळ्या महिला अधिकारीच आहेत आणि कशा पद्धतीने एवढा पल्ला पूर्ण गाठू आम्ही किंवा कशा पद्धतीचा सामना करू, समुद्रामध्ये आलेले जे संकट असेल त्याचा कशा पद्धतीने सामना करू, काय वाटलं होतं आणि कशा पद्धतीने तुम्ही आता हाताळलेले आहेत? आम्ही 11 महिला अधिकारी होतो, त्यामुळे त्याच्यामध्ये काही घाबरण्यासारखी गोष्ट काहीच नव्हती. सगळे एकदम फिट आहेत आणि सगळे एकदम धैर्यवाले आहेत. जेव्हा वेदर खराब होतो किंवा बोटमध्ये काही प्रॉब्लेम येतो तेव्हा असं नाही आहे की तो फक्त एकटीचाच प्रॉब्लेम आहे, तो पूर्ण 6 जण मिळून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतात. ही एक नवीन शिकण्यासारख्या गोष्टी आहे. जेव्हा वेदर बदलतं तेव्हा जरूर आम्ही प्रिपेअर्ड आहोत त्याच्यासाठी, पण आम्हाला माहीत नाही की ते किती त्याची इंटेन्सिटी किती असेल. तेव्हा पूर्ण टीम जेव्हा एक साथ येते आणि एक साथ बोटला सांभाळते, सो ही पण एक नवीन शिकवणी आहे आमच्यासाठी. सो शेशेल आणि शेशेलपासून पुन्हा मुंबईमध्ये येत असताना या 55 दिवसामध्ये अशी कुठली गोष्ट आहे का जी कायम स्मरणात राहील, आठवणीत राहील आणि आयुष्यभर तुम्ही विसरू शकणार नाही? हो, नक्की असा मी सांगेन की जेव्हा आम्ही इक्वेटर क्रॉस केलं होतं तेव्हा आम्ही एकदम कमी हवेच्या ठिकाणात होतो आणि तेव्हा मला असं वाटलं की आम्ही इथून कधी बाहेर पडणार आहोत. पण जसा मॉन्सून आला, साऊथ वेस्ट मॉन्सूननी जसं आम्हाला हिट केलं तेव्हा आम्हाला कळलं की पहिले 20 नॉटची हवा आली, त्याच्यानंतर 30 नॉटची हवा आली. आम्हाला वाटलं हेच सर्वात जास्त असेल. त्याच्यानंतर 40 नॉटची हवा आली. आम्हाला वाटलं हे पण सर्वात जास्त असेल आणि मग 50 नॉटची जेव्हा हवा आली तेव्हा आम्ही घाबरलो जरूर, पण आम्हाला माहीत होतं की हेच आम्हाला पुढे जास्त कॉन्फिडन्स देणार आहे. आता पुन्हा ही यात्रा पूर्ण करून मुंबईत आल्यानंतर तुमचं स्वागत जंगी पद्धतीने झालं, तुम्हाला योग्य तो सन्मान दिला जातो, तुमचं कौतुक होतंय आणि हा कौतुक सोहळा होत असताना तुमचं कुटुंब तुमच्या सोबत होतं. किती मोठा अभिमानाचा क्षण आहे देशासाठी, स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी. नक्कीच खूपच अभिमानाची आणि खुशी ची गोष्ट आहे की जेव्हा मी इतके दिवस पाण्यात राहून जिथे काही दिसत नाही आहे, मला एक माणूस दिसत नाही आहे, लँड दिसत नाही आहे, कोणीच दिसत नाही आहे, आणि जेव्हा मी परत येते आणि माझ्या आईबाबांचा चेहरा बघते आणि ते खुश आहेत माझ्यासाठी, हे बघून मला तोच एक खूप मोठा एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. अँड आफ्टर ऑल त्यांचा सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मी आज इकडे उभी आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. फोन जवळ होते पण कॉन्टॅक्ट करू शकत नव्हता तुम्ही, फॅमिलीशी फारसा संवाद म्हणजे झालाच नसेल यामधल्या काळामध्ये. इथल्या युनिटसोबत संवाद होत होता, संपर्क होत होता, मात्र किती मोठा टास्क होता. स्वतःच्या परिवाराला सोडून तुम्ही इथं राहतातच, मात्र समुद्रात गेलेलात आणि हा प्रवास खूप खडतर आहे हे तुम्हाला माहीत होतं. त्यावेळेचं क्षण काय होते नेमके? मिस करायचो फॅमिलीला आपल्या, कारण तुमच्यासोबत आहे ते, त्यांचा सपोर्ट तुमच्याबरोबर आहे. जे काय आम्हाला बेसिकली सगळं लिमिटेड असतं तिकडे बोटीवरती, जे काय असतं ते तुमचा डेटा पण लिमिटेड आहे, तुमचं कॉलिंग फॅसिलिटी पण लिमिटेड आहे. अशा ह्याच्यामधून जो ग्राउंड सपोर्ट टीमला तुम्ही फोन करताय त्यातून मग त्यांनी ते रिले करायचे फॅमिलीमध्ये की असं असं होतं आहे, सगळे ठीक आहेत, इकडे पोचले आहेत, तिकडे पोचले आहेत. कधी कधी आठवड्यातून एखाद वेळेस आम्ही फोन करायचो की हां घरी आहेत, मग ते आमचा आवाज ऐकून, त्यांचा आवाज ऐकून आम्हाला बरं वाटायचं की आम्ही सगळं ठीक आहे. टफ होतं. आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल. या 55 दिवसाच्या प्रवासामध्ये समुद्र मार्गातून जेव्हा एखादा सफर होते तेव्हा तिथे खाण्यापिण्याचं साहित्य अगदी मुबलक असतं, तर त्या कशा गोष्टी तुम्ही अरेंज करत होता त्यामधल्या 55 दिवसामध्ये आणि कशा पद्धतीने त्या गोष्टी तुम्हाला हाताळणं कठीण जात होतं किंवा कशा पद्धतीने तुम्ही हाताळलेल्या आहेत? आमच्याकडे 2 टाईपचे खाणे होते. एक खाणं होतं जे फ्रेश खाणं होतं, म्हणजे आपल्या भाज्या, फळं
जी टिकतील ॲटलिस्ट 10 दिवस 15 दिवस टिकतील असे होते. आणि दुसरं जेवण आमचं जे होतं ते रेडी टू ईट होतं, कारण की कधी कधी असे वेदर कंडिशन असेल, जसे आता हवा चालली आहे मोठी, अशा ह्याच्यामध्ये तुम्ही बोट घेऊन चाललाय, तर अशा वेळेस तुम्हाला जेवण बनवता येत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला ह्या गोष्टी ज्या रेडी टू ईट असतात की पटकन गरम करा आणि खा, कारण तुम्हाला तुमची एनर्जी हवी असते, अशा वेळेस हे कामी येतं. पण ह्याच्या व्यतिरिक्त प्रॉपर जेवण पण आम्ही बनवलेलं आहे आम्ही, की म्हणजे भाजी आहे, पोळी आहे, भात आहे, वरण आहे, असे म्हणजे असे पण दिवस आहे की असे पण बघितले, असे पण दिवस बघितले की फक्त मॅगी खाऊन बसलो आहे आम्ही. तर दोन्ही गोष्टींचं आम्ही खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये हे करतो. दुसरं हे असतं की स्वतःची हेल्थ चांगली ठेवणं जरुरी असतं. मग अशा वेळेस तुमचे मेडिसिन तुमच्याजवळ पाहिजेत, तुमचं फर्स्ट एड तुमच्याजवळ पाहिजे. मग अशा सगळ्या गोष्टी मॅनेज करून सगळ्या गोष्टी जवळ घेऊन जायच्या असतात. एक शेवटचा प्रश्न, ज्या महिला किंवा ज्या तरुणी सैन्य दलाची तयारी करतायत किंवा ज्यांना भरती होण्याची इच्छा आहे, अशा सगळ्या महिलांसाठी तुम्ही काय आव्हान करताय आणि कशा पद्धतीनं सूचना देताय? मी असं म्हणेन की कुठलाही डिफेन्स फोर्सेस तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटीज देतं. यू हॅव टू बी विजिलंट इनफ टू सी दॅट. पहिली गोष्ट तर ती आहे. दुसरी गोष्ट आहे की तुमचे कुठलेही कठीणाई जे तुम्हाला मेंटली असते, इट इज ऑल मेंटल ब्लॉक, तो तुम्हाला कधी ना कधी तो काढायला लागतोच तो, आणि तो काढणं जरुरी आहे ताकी तुम्ही यू कॅन सी इट. लाईक आय एम द सिनियर मोस्ट, सगळ्यात मोठी आहे यांच्यामध्ये, वयाने पण मोठी आहे, सर्व्हिसमध्ये पण मोठी आहे. तर त्याच्यामुळे मग त्यांच्यासोबत जाऊन, म्हणजे तो मेंटल ब्लॉक एक असतो ना की अरे माझ्या वयामध्ये मी कशी करीन, पण त्यांच्यासोबत राहून जेव्हा तुम्ही राहता तेव्हा तुम्हाला कळतं की नाही, तुम्हाला पण जमेल, तुम्हाला पण करता येईल. मग तुमचा मेंटल ब्लॉक जेव्हा हटतो तेव्हा तुमची अपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर येते. त्याच्यामुळे मग स्वतःला असं कधी कमी नाही समजायचं कुठल्या बाबतीमध्ये की मी कसं करू, काय करू. पहिला तो क्वेश्चन तुम्ही काढून टाकला तर मग द वर्ल्ड इज नॉट इनफ फॉर यू. ऑपरेशन सिंदूर दरम्यान संपूर्ण जगानं, देशानं व्योमिका सिंग आणि सोफिया कुरेशी यांचं साहसी नारीशक्ती पाहिलेली होती. आता तुम्ही 11 महिला अधिकारी समुद्र मंथन. आय वुड लाईक टू ॲड, व्योमिका सिंग वॉज विथ अस. व्योमिका आमच्याबरोबर होती सेलिंग करायला. तो वी आर व्हेरी प्राऊड टू सी हर की ती तिथे उभी आहे आणि आमच्यासोबत आमच्या टीममधली एक अशी व्यक्ती तिथे उभी आहे की जे सगळ्यांना माहिती आता ती आजच्या दिवशी. आपण पाहतोय की भारतीय लष्करातील तिन्ही दल, नौदल, वायुदल, त्याचबरोबर लष्कर, या तिन्ही दलातल्या या 11 महिला अधिकारी होत्या आणि त्यांनी 55 दिवसांचा समुद्रातला हा प्रवास जो आहे तो थक्क करणारा होता, साहसाचा होता, तो पूर्ण केलेला आहे. मुंबईपासून सेशेल हे 3600 नॉटिकल मैलांचा प्रवास करून त्या पुन्हा एकदा मुंबईमध्ये परतलेले आहेत आणि आम्ही साहस दाखवलं आणि हे जो हा पल्ला आहे, समुद्रमार्ग आहे, तो समुद्रमंथन यशस्वीपणे पार पडला आणि त्यामुळे या क्षणाचा आम्हाला अभिमान वाटतोय आणि अभिमान आहे अशा पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि ज्या महिला फोर्सेसची तयारी करतायत त्यांनी सुद्धा साहस दाखवून अशा पद्धतीनं भरती व्हावं, त्यांना मोठी अपॉर्च्युनिटी मिळेल असं देखील त्यांनी मत मांडलेलं आहे. कॅमेरामन योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. माझ्या जीवनात किंवा आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये हा मोठा अभिमानाची गोष्ट घडवून आणलेली आहे. परमेश्वरांनी साथ दिली आणि त्या चढत चढत यश गाठलेलं आहे. या 55 दिवसामध्ये त्यांची आठवण आलेली असणार, तर तुम्ही संपर्क होत नव्हता पण भीती होती आणि मोठं साहस दाखवणाऱ्याचाही अभिमान होता. बरोबर आहे, अगदी. या गोष्टीबद्दल काय, प्रत्येक गोष्टीमध्ये मी फक्त परमेश्वराचा धावा चालू होता आणि त्यांनी सर्व गोष्टीमध्ये यश दिलं. खूप जीवनात समाधानाची गोष्ट आहे. आज तिची आई अमेरिकेत आहे. आता मला येणं जरूर म्हणून अभिमानाने मी आलेली आहे आणि असाच सर्वांचा झेंडा असाच अखंड वरती फडफडत राहो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. कौतुक वाटते खूप. कौतुक म्हणजे कौतुकच, खूप कौतुक वाटते. खूप कौतुक वाटते अगदी. आणि तितकंच समाधान सर्वांना दिलेलं आहे. महिला कुठेही कमी नाहीत. महिला अगदी सगळ्या गोष्टीमध्ये महिला आघाडीवरच आहेत. अगदी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे अगदी. आणि इथूनही अजूनही पुढे जातील, तसशा पुढे जात राहोत हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. मुलींना काय आवाहन करताय तुम्ही अशा पद्धतीनं ज्या तयारी करतायत? त्यांनी बरोबर प्रत्येकाने एकच लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या देशासाठी सर्व गोष्टी अशा अभिमानाने पुढे घेऊन हात सरकवून आपल्या हाताच्या नव्हे सबन शरीराच्या सगळ्या गोष्टींनी पुढे राहत राहिलं पाहिजे. अभिमान तर 100% आहे की माझी बहीण एवढ्या मोठ्या एका दौऱ्यावरती जाऊन आलेली आहे. आल्यानंतर बाकीच्यांना सोबत घेऊन आलेली आहे.
जे काही वादळी वारे असतील किंवा जे काही समुद्रामध्ये घटना घडलेल्या आहेत त्याचं जेव्हा ऐकतो तेव्हा एक अंगावरती काटा येतो की एवढ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि ते सगळं पूर्ण करून ती परत आलेली आहे. एकटी नाही तर तिने तिचं बोट परत आणलेलं आहे, त्यासोबत तिने तिचे सहकारीसुद्धा परत आणलेले आहेत. एक अभिमानाची गोष्ट ही की ती या एक्सपिडिशनचा भाग असण्याचं हे आम्हाला भाग्य आहे की माझी बहीण एवढ्या मोठ्या एक्सपिडिशनमध्ये मागचे 2-2.5 वर्ष ट्रेनिंग घेऊन त्याच्यानंतर एक मोठं एक्सपिडिशन पूर्ण करून वापस आलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त सांगायचं तर तिची आई आत्ता पुण्यात नाही आहे, म्हणजे रादर इंडियात नाही आहे, तिच्या धाकट्या बहिणीकडे US ला आहे. तिचं कंटिन्युअसली फॉलोअप घेणं की तुला काही अपडेट आहेत का, मला काही अपडेट आहेत का, आणि ते अपडेट लिमिटेड असणं हे थोडंसं एक चिंताजनक वातावरण होतं. पण त्या सगळ्या गोष्टींमधनं मात देऊन त्या सगळ्या गोष्टी पार पाडून ती तिच्या टीमला आणि बोटला घेऊन परत आली. हा खूप मोठा अभिमान आहे आमच्यासाठी. 55 दिवस काळजीचे होते, मात्र आता अभिमानाचा क्षण आहे. 55 दिवस काळजीचे 100% होते. आत्ता अभिमानाचा क्षण हा आहे की तिचा समोर बघताना की तिचा गौरव केला जातोय, तिला विचारलं जात आहे, तिच्या बाबतीत गोष्टी नोट केल्या जात आहेत, तिच्या बाबतीत, तिच्या टीममेट्स बाबतीत. हा खूप मोठा गौरव आहे आमच्यासाठी की आमच्या फॅमिलीमधलं कोणीतरी एक असं आहे जे देशासाठी एका नेक्स्ट लेवलपर्यंत जाऊन काहीतरी पूर्ण करून परत आलेली आहे. नारी शक्ती कुठेही कमी नाही आहे. नारी शक्ती कुठंच कमी नाही आहे. नारी शक्ती ही आपण म्हणू शकतो की खांद्याला खांदा लावून पुढं जाते आहे आणि कदाचित हे पुरुषप्रधान जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये थोडंसं इम्पॅक्ट देईल की नुसतं पुरुष नाही तर नारीसुद्धा एवढ्या मोठ्या पल्ला पूर्ण करून परत येऊ शकतात आणि यशस्वीरित्या परत येऊ शकतात.